झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात अनोखी वटपौर्णिमा झाली साजरी। तृतीय पंथांनी देशहितासाठी केली वटवृक्षाची पूजा। हल्ले, कोरोना आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी घातले वटवृक्षाला साकडे। धुळे शहरातील मालेगाव रोड परिसरात वटपौर्णिमेच्या दिवशी एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला। यल्लम्मा माता व काळूबाई मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथी समाजाने देशाच्या कल्याणासाठी वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना केली। किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात अतिरेकी संकट, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तसेच देशभरात वाढत चाललेली गुन्हेगारी यावर चिंता व्यक्त करत एक सशक्त, सुसंस्कृत भारत घडवण्याची मनोमन इच्छा त्यांनी या पूजेद्वारे प्रकट केली। आज वटची पूजा करून आम्ही वटदेवताला हेच मागितलंय की कोरोना सारखी महामारी जी वापस येते ती गेली पाहिजे। देशावर जे अतिरेकांचं संकट आहे ते मिटलं पाहिजे। जी गुन्हेगारी वाढत चालली आहे की ती आपल्या देशाच्या युवकांना सद्बुद्धी वडानी देवा की सगळ्यांनी आपल्या देशाकरता जगलं पाहिजे, माणुसकीकरता जगलं पाहिजे आणि माणूस म्हणून राहिलं पाहिजे। याच्याकरता आम्ही सगळ्या तृतीयपंथी समाजाने आज वटसावित्री पौर्णिमा साजरी करून वटदेवताचं पूजन केलंय आणि या देशाकरताच आम्ही मागणं मागितलंय। यावेळी तृतीयपंथ महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली। वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशहितासाठी एकजूट होऊन प्रार्थना केल्याने हा धार्मिक उत्सव अधिकच प्रेरणादायी ठरला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।